नमस्कार, वाळवण रेसिपीमध्ये आज मी बनवणार आहे तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलणारे उपवासाचे खुसखुशीत सांडगे। हे सांडगे बनवताना अजिबात तेलाचा वापर केलेला नाही, त्यामुळे हे सांडगे वर्षभरासाठी किंवा त्याहून जास्त काळासाठी आरामशीर टिकले जातात। अर्थातच सांडगे तळण्यासाठी तेल लागणार आहे। तळल्यानंतर हे सांडगे अगदी पॉपकॉर्न सारखे दिसतात आणि चवीला अगदी खमंग आणि खुसखुशीत बनून तयार होतात। वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। हे सांडगे मी तुम्हाला अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये बनवून दाखवणार आहे। त्यासाठी इथं मी अर्धा किलो इतका साबुदाणा घेतलेला आहे। घेतलेला साबुदाणा एका मोठ्या पातेल्यामध्ये घातला, त्यामध्ये पाणी घालून हलक्या हाताने चोळून हा साबुदाणा धुवून घेतला। त्यानंतर यामध्ये साबुदाणा भिजण्यासाठी पाणी घालत आहे। साबुदाणा बुडून अगदी अर्धा ते 1 इंच पाणी वरती येईल इतकं पाणी घालायचं आहे आणि साधारणपणे 3 ते 4 तासांसाठी हा साबुदाणा आपल्याला भिजत ठेवायचा। साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी आपण जो साबुदाणा वापरतो तो साबुदाणा इथं मी घेतलेला आहे। घेतलेला साबुदाणा कमीत कमी 3 ते 4 तासासाठी आपल्याला नॉर्मल पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा। त्यानंतर बघा हा साबुदाणा अगदी छान असा भिजलेला आहे। सांडगे जर का तुम्हाला कुडूम कुडूम पाहिजे असतील तर तुम्ही हा भिजवून घेतलेला साबुदाणा पुढच्या प्रोसेससाठी डायरेक्ट वापरू शकता। पण सांडगे इथं मला अगदी खुसखुशीत बनवायचे आहेत, त्यासाठी ज्या पातेल्याने साबुदाणा मोजलेला होता त्याच पातेल्याने मोजून 1 पातेला आणि वरती अर्धा वाटी इतकं पाणी गरम करायला ठेवलं। हे पाणी अगदी उकळी येईपर्यंत खळखळीत असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। पाण्याला उकळी आली की गॅसवरून हे पातेलं खाली उतरून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये भिजवून घेतलेला साबुदाणा घालते। जेवढा साबुदाणा घेतलेला होता बरोबर तेवढंच पाणी उकळतं गरम करायचं आणि त्यानंतर 4 तासासाठी भिजवून घेतलेला साबुदाणा घालायचा आहे। संपूर्ण साबुदाणा गरम पाण्यामध्ये व्यवस्थित असा डीप करायचा आहे। भिजवलेला साबुदाणा गरम पाण्यामध्ये घातल्यानंतर इथं पहा हे पाणी आहे ते अगदी थोडंसं साबुदाण्याच्या वरती आलेलं आहे। इतकंच गरम पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। लगेच याच्यावरती झाकण ठेवते आणि रात्रभरासाठी म्हणजेच 10 ते 12 तासांसाठी हा साबुदाणा आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे। असं केल्याने आपला साबुदाणा आहे तो आणखीनच जास्त फुलला जातो आणि असं केल्याने आपल्याला हा साबुदाणा वाफून घेण्याची अजिबात गरज पडत नाही। गरम पाण्यामध्ये साबुदाणा व्यवस्थित भिजला जातो, त्याचबरोबर शिजला देखील जातो। त्यामुळे आपण यापासून जो पदार्थ बनवत आहोत तो अगदी खुसखुशीत बनून तयार होतो। इथं पहा हा गरम पाण्यामध्ये भिजवलेला साबुदाणा आहे तो आणखीनच जास्त असा तिप्पट चौपट फुललेला आहे, अजिबात निबर राहिलेला नाही। आता त्याला आपल्याला अजिबात शिजवण्याची किंवा वाफून घेण्याची गरज नाही। अर्धा किलो साबुदाण्यासाठी इथं मी बरोबर अर्धा किलो इतके बटाटे घेतलेले आहेत। हे बटाटे थोडेसे मोठे मोठे आहेत, त्यामुळे वजनी प्रमाणात फक्त 3च बटाटे भरलेले आहेत। सांडगे बनवण्यासाठी घेतलेले बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून एका पिलरच्या मदतीने यावरची साल काढून घेतली। त्यानंतर हे बटाटे पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। आता हे बटाटे एका किसणीने किसून घेते। बटाटा किसत असताना थोडीशी मोठ्या होलची किसणी वापरायची आहे आणि अशा पद्धतीने हा बटाट्याचा किस आहे तो वरून पासून खालीपर्यंत आपल्याला किसत जायचा आहे। त्यामुळे हा किस आहे तो अगदी लांबसडक पडला जातो आणि आपले सांडगे दिसायला छान दिसतात। अर्धा किलो बटाटे किसून झाले की यामध्ये जास्तीचं पाणी घालते आणि हलक्या हाताने चोळून स्वच्छ 3 वेळा या बटाट्याचा किस आहे तो आपल्याला धुवून घ्यायचा। असं केल्याने यामधलं स्टार्चचे प्रमाण पूर्णपणे निघून जातं आणि या बटाट्याचा किस आहे तो शिजल्यानंतर अजिबात लाल पडत नाही। बटाट्याचा किस आपल्याला थोडासा वाफवून घ्यायचा आहे, त्यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेते। त्यानंतर यामध्ये बटाट्याचा किस बुडेल इतकं पाणी घालते आणि गॅसवरती हे पातेलं ठेवून देते। तुम्हाला जर का जास्त प्रमाणामध्ये हे सांडगे बनवायचे असतील तर जेवढा साबुदाणा घेतला तेवढ्याच बटाट्याचा वापर करायचा आहे। म्हणजे 1 किलो साबुदाणा घेतला तर बरोबर 1 किलो बटाट्याचा वापर तुम्हाला करावा लागेल। इथं मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये हे सांडगे तुम्हाला बनवून दाखवते, म्हणजेच अर्धा किलो साबुदाणा आणि अर्धा किलो बटाटे असं मिळून मी 1 किलोचं प्रमाण घेतलेलं आहे। इथं पहा किसून घेतलेला संपूर्ण बटाट्याचा किस आपण शिजण्यासाठी गॅसवरती ठेवलेला होता। अधूनमधून हलवत हा किस आहे तो अर्धवट आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, जास्तही गाळ करायचा नाही। गॅस मी थोडासा फुल ठेवलेला होता, त्यामुळे हा किस आहे तो ओतू जात होता, त्यामुळे याला मी अधूनमधून हलवत अर्धवट शिजेपर्यंत वाफून घेतलेला आहे। इथं पहा या बटाट्याचा किस आहे तो अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे, जास्तही गाळ करायचा नाही। किस आहे तो शिजल्यानंतर अखंड राहिला पाहिजे इतकाच आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। वाफून घेतलेल्या बटाट्याचा किस एका चाळणीवरती काढून घेतला, जेणेकरून यामध्ये जे काही पाणी आहे ते नितळून जाईल।
थोड्या वेळासाठी हा किस मी या चाळणीवरतीच ठेवलेला होता। यामधलं संपूर्ण पाणी आहे ते निघून गेलेलं आहे। गरम पाण्यामध्ये 10 ते 12 तासांसाठी भिजवून घेतलेला साबुदाणा एका मोठ्या परातीमध्ये काढून घेते। इथं पहा, हा साबुदाणा भिजल्यानंतर अजिबात पातळ देखील झालेला नाही, अगदी परफेक्ट असा भिजलेला आहे। साबुदाण्यामध्ये वाफून घेतलेल्या बटाट्याचा किस घालते, चवीनुसार मीठ आणि आवडीनुसार हिरवी मिरची पेस्ट घालते। सांडग्यांमध्ये तुम्हाला जे फ्लेवर ॲड करायचे आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। जसं की बऱ्याच ठिकाणी उपवासासाठी जिरे खाल्लं जातं, तर आवडीनुसार तुम्ही यामध्ये जिरे घातलं तरीही चालू शकतं। त्याचबरोबर उपवासासाठी बऱ्याचशा ठिकाणी कोथिंबीर देखील खाल्ली जाते, तर कोथिंबीर खात असाल तर अगदी बारीक बारीक चिरलेली कोथिंबीर देखील तुम्ही या सांडग्यांमध्ये घालू शकता। आमच्याकडे उपवासाला जिरे कोथिंबीर चालत नाही, त्यामुळे इथं मी फक्त हिरवी मिरची पेस्ट आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। संपूर्ण साहित्य आपल्याला आता एकदा व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। मिक्स करत असताना हलक्या हाताने याला आपण मिक्स करून घेऊयात, जेणेकरून यामधला बटाटा आहे तो तुटणार नाही। उपवासाचे सांडगे बनवण्यासाठी लागणारं संपूर्ण मिश्रण मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर बघा, याची कन्सिस्टन्सी आहे ती अगदी परफेक्ट आहे। अजिबात हे मिश्रण पातळ झालेलं नाही किंवा जास्तही घट्ट नाही, अशा प्रकारचं अगदी परफेक्ट असं आपलं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे। आता याला भिजत वगैरे ठेवण्याची अजिबात आवश्यकता नाही, लगेच आपण याचे सांडगे बनवण्यासाठी सुरुवात करूयात। सांडगे बनवण्यासाठी इथं मी एक कापड अंथरून घेतलेलं आहे। कापडाऐवजी तुम्ही पॉलिथिन शीटचा वापर केला तरीही चालू शकतं, कारण हे सांडग्याचं मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड आहे। सांडगे बनवताना हातामध्ये जसं जसं मिश्रण येईल तसं तसंच आपल्याला सोडून घ्यायचं आहे। अजिबात याला गोल वगैरे बनवण्याची आवश्यकता नाही। असेच हे सांडगे सोडले तर तळल्यानंतर ते खूप छान दिसतात। आवडीनुसार छोटे मोठे मीडियम आकारामध्ये हे सांडगे तुम्ही बनवू शकता। मी मीडियम आकारामध्ये सांडगे बनवते। हे सांडगे एकदा बनवायला लागले ना, अगदी पटापट बनवून तयार होतात। सांडगे बनवण्यासाठी अजिबात जास्त वेळ देखील लागत नाही। हे सांडगे घरामध्ये फॅनच्या हवेला देखील अगदी छान असे सुकले जातात। एकदा सुकले तर थोड्या वेळासाठी तुम्ही याला उन्हामध्ये वाळवून घेऊ शकता आणि अगदी वर्षभरासाठी किंवा त्याहून जास्त काळासाठी आरामशीर स्टोअर करू शकता, कारण हे सांडगे बनवताना आपण अजिबात तेलाचा वापर केलेला नाही। इथं पहा, 2 ते 3 दिवसांसाठी हे सांडगे मी वाळवून घेतलेले आहेत। त्यानंतर हे सांडगे दिसायला किती सुंदर दिसत आहेत। सुरुवातीला साबुदाणा नॉर्मल पाण्यामध्ये भिजवला, त्यानंतर जेवढा साबुदाणा आहे तेवढंच उकळतं पाणी गरम केलं आणि 12 तासासाठी उकळत्या पाण्यामध्ये साबुदाणा भिजवून घेतला। त्यानंतर किसून वाफवून घेतलेला बटाटा त्यामध्ये घालून फ्लेवर्स ॲड करून असे हे सांडगे घातले तर तळल्यानंतर बघा, अगदी दुप्पट तिप्पट छान पांढरे शुभ्र फुलले जातात आणि खाण्यासाठी तर अगदी खमंग आणि खुसखुशीत लागतात। इथं पहा, मी काही सांडगे तुम्हाला तळून दाखवते। त्यासाठी तेल अगोदरच गरम केलेलं होतं। तेल मीडियम टू हाय हीटवरती गरम करायचं आणि मग हे सांडगे तळायचे। अगदी पॉपकॉर्न सारखे पांढरे शुभ्र उपवासाचे सांडगे बनून तयार होतात। याआधी मी चॅनेलवरती खूप सारे उपवासाचे त्याचबरोबर बाकीचे उन्हाळी वाळवणाचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले पदार्थ अपलोड केलेले आहेत। ते पदार्थ तुम्ही पाहिलेले नसतील तर चॅनेलला नक्की व्हिजिट करा। ते पदार्थ तुम्हाला नक्कीच आवडतील अशी खात्री आहे। त्याचबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणता उन्हाळी वाळवणाचा पदार्थ पाहायला आवडेल हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा। तळल्यानंतर पॉपकॉर्न सारखे दिसणारे पांढरे शुभ्र उपवासाचे खुसखुशीत सांडगे एकदा नक्की ट्राय करा। एकदा बनवले तर वर्षभरासाठी काही त्याहून जास्त काळासाठी तुम्ही आरामशीर स्टोअर करून जेव्हा पाहिजे तेव्हा तळून खाऊ शकता। आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा। चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन छानशा उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।